पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये रोटेकर लेआउट या भागामध्ये नागरी वस्तीमध्ये फिर्यादी अमित दुरुगकर यांच्या राहत्या घरी काल एक दरोड्याची घटना घडलेली आहे। रात्री अंदाजे 1:30-2 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराचं मीटरमधनं लाईट बंद करून 5 ते 6 आरोपींनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून सशस्त्र हत्यारांनिशी प्रवेश करून त्यांना फिर्यादी अमित दुरुगकर यांना जखमी करून आणि त्यांच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून त्यांच्या घरातनं जवळपास नगदी रक्कम रुपये 8 लाख चोरी करून बळजबरी चोरी करून नेलेले आहेत। त्या संबंधाने पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनोळखी 5 ते 6 आरोपींच्या विरुद्ध। घटने संबंधाने फिर्यादीचे मोठे भाऊ श्री स्वप्नील दुरुगकर हे त्याच घरामध्ये वरच्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असताना आरोपींनी प्रथम म्हणजे घटना करण्यापूर्वी वरच्या बेडरूमचे दार लॉक केलेले होते। तर बंधू श्री स्वप्नील दुरुगकर यांनी त्यांच्या बेडरूममधनं जेव्हा खालनं आवाज यायला लागले आणि दार बंद आहे त्यांच्या बेडरूमचं असं त्यांना लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी पोलिसांना पोलीस कंट्रोल रूमला 112 वर कंट्रोल रूमला माहिती दिली होती। त्या अनुषंगाने नियंत्रण कक्षाने पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना ही माहिती मिळाल्यामुळे तात्काळ पेट्रोलिंग वाहन अधिकारी सर्व वरिष्ठ अधिकारीसुद्धा घटनास्थळावर पोहोचले होते। फिर्यादी अमित दुरुगकर आणि त्यांचे मोठे बंधू श्री स्वप्नील दुरुगकर हे दोघं पण फुलांचे थोक व्यापारी आहेत। नेताजी सुभाषचंद्र बोस फुले मार्केटमध्ये ते फुलांच्या थोक खरेदी विक्रीचं कामकाज करतात आणि त्यांच्या घरात घटनेच्या वेळी त्यांची आई तसेच मोठे बंधू स्वप्नील यांची पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार संपूर्ण होता। आरोपी जे एकूण 5 ते 6 आहेत त्यांचा आपण आपल्या सर्व तांत्रिक जी माध्यमं आहेत त्यांच्या सहाय्याने आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतो आहोत। अद्याप आरोपींबद्दल काही माहिती मिळालेली नाही, पण निश्चितच आपण लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ। फिर्यादीकडे या संबंधाने वारंवार विचारणा केली, परंतु फिर्यादीला कोणावरही संशय नाही असं ते सांगतात आणि पण एकूण जो काही प्रकार कमी वेळात घडलेला आहे त्यावरनं असं लक्षात येतं आहे की आरोपींनी लक्ष ठेवून आणि रेकी करूनच सदरची घटना केली असावी असा प्राथमिक संशय पोलिसांना सुद्धा वाटतो आहे।